नमस्कार, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बघा, हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बघा, एक बाउल घेतला. बाउलमध्ये मी जवळपास 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. हे रेशनचं तांदूळ आहे. तुम्ही तुमच्या सोयीनं दुसरे पण तांदूळ घेऊ शकता. आता त्यामध्ये 1 वाटी मी उडदाची डाळ टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथीचे बी टाकलेले आहेत. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून हे 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. बघा, मी हे पाणी काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3-4 पाण्याने. अशा प्रकारे हे धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे 1-1.5 इंच पाणी वरी राहील अशा पद्धतीने हे भिजवून ठेवायचे तांदूळ डाळ. आणि हे जवळपास आपण रात्रभर किंवा 6 ते 7 तास आपण हे भिजू घालून ठेवायचं. त्याच्यावर झाकण लावून रात्रभर मी हे ठेवून दिलेलं आहे. आता हे काढून घेतलं ताट आणि बघा, हे आपलं डाळ आणि तांदूळ हे अशा पद्धतीनं भिजलेलं आहे. बघा, असं हे भिजलेलं आहे छान. आणि आता 1 वाटी आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने हे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता हे धुवून स्वच्छ करून भिजवून ठेवलेले आहेत. आता ते तांदूळ आणि डाळ मी हे ग्राइंड करून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ आणि डाळ काढून घेतली आणि मी हे ग्राइंड करून घेतले. भिजलेलं आहे व्यवस्थितरित्या. आता हे ग्राइंड करून घेतलं. बघा, असे हे बॅटर झालेलं आहे आपलं. असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये आपण आता हे काढून घेऊया. अशा पद्धतीने ह्या पातेल्यामध्ये मी हे बॅटर काढून घेतलेलं आहे. पहा, असं हे जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त बारीक पण करायचं नाही. थोडंसं असं व्यवस्थित होईल अशा पद्धतीनं करून घ्यायचं. आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून मी हे तांदूळ काढून घेतलेलं आहे. बघा, हे तांदूळ असं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण भिजवलेले पोहे होते ना, ते पोहे मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे पण आपण ग्राइंड करून घ्यायचं आणि ह्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. पहा, तर हे बॅटर मी सगळं काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं रात्रभर भिजवायला ठेवायचं. बघा, झाकण लावून मी हे भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. मी दुसऱ्या दिवशी काढून बघितलं. बघा, हे अशा पद्धतीने आपलं बॅटर झालेलं आहे. आपण आज इडली करणार आहोत. इडलीचं बॅटर कसं करायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. खात राहा, मजेत राहा, खुश राहा. बघा, अशा पद्धतीने हे आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. व्यवस्थितरित्या आंबलेला आहे. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.